नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. देशातील इतर धर्मियांचे धार्मिक स्थळे त्यांच्या ताब्यात असताना बिहारमधील महाबोधी बुद्ध विहार बौद्ध भिक्खू यांच्याकडे सोपवण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील बौद्ध समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. सदर मागणीचं निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मोरे यांच्या मार्फत केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील भंते, भिक्खू, उपासक, उपासिका व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिहारमधील महाबोधी बुद्ध विहार बौद्ध भिक्खू यांच्याकडे येण्यासाठी 12 फेब्रुवारीपासून बोधगया मुक्ती आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास जिल्ह्यातील समाजाच्या वतीने पाठिंबा दर्शवून सुरू असलेल्या आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सबसे पहले नमो बुद्धाय, जय भीम। आज हम यहाँ पे जिलाधिकारी कार्यालय के सामने उपोषण अनशन कर रहे हैं और हमारे जो अहिल्या नगर के समस्त बौद्धवासी हैं, इनकी तरफ से हम उपजिलाधिकारी जिलाधिकारी को निवेदन दिया है कि जो महाबोधि बुद्ध विहार है बिहार में, वहाँ पे जो ब्राह्मण वर्ग है उनका अतिक्रमण किया जा रहा है। दिन ब दिन ये अतिक्रमण का मामला बढ़ता जा रहा है। जो समस्त धरोहर होते हैं, धर्म संप्रदाय के जो प्रार्थना स्थल होते हैं, वह जैसे मुस्लिम का मस्जिद है वह मौलवी के हाथ में होता है, क्रिश्चियन का जो चर्च होता है वो पादरी के हाथ में होता है, सिख का जो गुरुद्वारा होता है वो सिखों के हाथ में होता है। लेकिन जो हमारा बुद्धिस्ट लोगों का जो अंतर्राष्ट्रीय धरोहर है, जो विश्व ऐतिहासिक धरोहर भी है, उस पर ब्राह्मणी लोगों का कब्जा वहाँ पे किया जा रहा है। वहाँ पे 1949 में एक कमेटी बनाई गई थी। उस कमेटी के जो सदस्य है वो 4 सदस्य ब्राह्मण लोग हैं, 4 सदस्य बौद्ध लोग हैं और एक जिलाधिकारी होते हैं, वह भी हिंदू होते हैं। तो वहाँ पे ना तो कोई देखरेख की जा रही है, ना तो कोई वहाँ पे सुधारणा की जा रही है, पूरा साफ सुथरा नहीं होता, गंदगी होती है और साथ ही साथ वहाँ पे अतिक्रमण किया जा रहा है। उसको शिवालय भी माना जाता है, बौद्ध का स्थल को। वहाँ पे मूर्तियां भी अनेक प्रकार की रखी जा रही है। वहाँ पे ब्राह्मणों के द्वारा कर्मकांड जो होता है, जो बुद्ध की शिक्षा के विपरीत है। भगवान बुद्ध जी ने हमें स्वतंत्रता, समता, न्याय और बंधुता का तत्व सिखाया था, लेकिन आज ही वहाँ पे अन्याय होता जा रहा है, हमें ऐसा दिखाई देने लग रहा है। तो विश्व के जो बौद्ध भिक्षु है उन्होंने वहाँ पे आंदोलन चालू कर दिया है। आज तकरीबन 12-13वां दिवस चालू है। वहाँ पे बौद्ध भिक्षुओं की जो तबीयत है वो दिन ब दिन खराब होती जा रही है, आंदोलन बढ़ता जा रहा है। लेकिन फिर भी गवर्नमेंट जो है, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी है, राष्ट्रपति जी है तथा नीतीश कुमार जी जो बिहार के मुख्यमंत्री है, उनका वहाँ पे कोई आना जाना नहीं हो रहा है। वो आंदोलन को कोई नजरअंदाज करते जा रहे हैं। तो हमारे अहिल्या नगर के जो वासी है, बौद्ध उपासक उपासिकाएं हैं, इनकी तरफ से हमने महाबोधि मुक्ति आंदोलन का एक छोटा सा कदम उठाया है। अगर आंदोलन में किसी के जो आंदोलनकारी है वहाँ पे बिहार में जो आंदोलन कर रहे हैं, वहाँ पे अगर कुछ गड़बड़ हो जाती है, किसी का हालत गंभीर हो जाती है, तो हम अच्छे कदम उठाएंगे और पूरे भारतवर्ष में ये आंदोलन छिड़का जाएगा और सरकार को इसके जो खामियां है इसके ऊपर देखना चाहिए। सरकार को इसके ऊपर नजरअंदाज नहीं करना चाहिए, अन्यथा ये आंदोलन तीव्र गति से पूरे भारतवर्ष में और पूरे विश्व में फैलता जाएगा। इसीलिए जल्द से जल्द ये महाविहार जो है बुद्धों के हवाले कर दो, ऐसे हमारे सभी बौद्धवासियों की तरफ से सरकार से निवेदन है। महाबोधी विहार जे टेम्पल आहे त्या टेम्पलपाशी आज गेल्या 12 फेब्रुवारीपासून आमचे बौद्ध धर्मगुरू त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि ते आंदोलन यासाठी करतात की प्रत्येक भारताच्या संविधानाच्या घटनेच्या माध्यमातून ज्या संविधानाने सर्व मानव जातीला धर्माला अधिकार दिलेला आहे, आमचं म्हणणं आहे की जसं मस्जिदमध्ये मौलाना पठण करतात ते त्यांचा अधिकार आहे, सिख द्वारामध्ये सिख पठण करतात तो त्यांचा अधिकार आहे, त्यांचे त्या ठिकाणी धर्मगुरू असतात, जिथं मंदिर आहे तिथंही त्यांचे ब्राह्मण किंवा जे पुजारी आहेत ते पूजा करतात, जे चर्च आहेत त्या ठिकाणी फादर त्या ठिकाणी प्रेयर करतात। तर मग आमचं जे बुद्ध विहार आहे ते आमच्या बौद्धांच्या ताब्यात का नाही? तर म्हणून आम्ही त्या ठिकाणी सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून हे आंदोलन उग्र अशा पद्धतीने चाललेलं आहे। कारण का तर त्या बुद्धाने जे विचार मानवतेला जीवन जगण्याचा मार्ग जो दिलेला आहे तो मार्ग म्हणजे शांतीचा संदेश दिलेला आहे आणि या शांतीच्या संदेशानुसार जर आपण पाहिलं तर बुद्धगयामध्ये आज कर्मकांड मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे, लोकांना तिथं ठगण्याचं काम चालू आहे। म्हणून त्या ठिकाणी बौद्ध भिक्खूने हा निर्णय घेतलेला आहे आणि भारतवासियांनी निर्णय घेतलेला आहे, कारण या बौद्ध स्थळाला एकदम जागतिक मान्यता प्राप्त आहे आणि जगातील जे बौद्ध राष्ट्र आहेत ते बौद्ध राष्ट्र त्या ठिकाणी येतात आणि त्यांना त्या ठिकाणी ठगण्याचं काम
तिथं काही जातीवादी लोक त्या ठिकाणी करत आहेत. म्हणून आम्हाला ते जे काही बुद्धिस्ट असं जे बांधलेलं जे बुद्ध आहे ते त्यांना मुक्त करायचं आहे आणि तिथं पारंपरिक पद्धतीने जे भिक्खू संघ आहे, जे आमचे धर्मगुरू आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यामध्ये ते बुद्ध विहार द्यावं अशी मागणी आम्ही राष्ट्रपती यांना करत आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आमचं निवेदन आहे की त्यांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष द्यावं आणि त्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहे नितीश कुमार यांनी सुद्धा जातीनं त्या ठिकाणी लक्ष देऊन ते लवकरात लवकर तो निर्णय घ्यावा. जर आमच्या भिक्खू संघाला त्या ठिकाणी जर गेली त्यांची तब्येत फार बिकट आहे आणि भिक्खू संघाला जर त्या ठिकाणी कमी जास्त जर काही झालं तर आमचा जो शांतीचा संदेश आहे तो थोडा आम्ही बाजूला ठेवू. आज आम्ही अशोक सम्राटचे लढाऊ सुद्धा आहोत. एक अशोक सम्राटांनी बांधलेलं बुद्ध विहार आहे आणि ते आमच्या लवकरात लवकर आपण ताब्यामध्ये द्यावं. जो त्या ठिकाणी ऍक्ट केलेला आहे 1949चा, त्या ऍक्ट मध्ये त्यांनी बदल करावा अशी मागणी सुद्धा आम्ही या ठिकाणी आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून केलेली आहे. याच्या पुढे जर ते मिटवण्यात आलं नाही तर याच्या पुढे वेगळी रूपरेषा असणार आहे आणि त्याला जबाबदार पूर्णपणे भारत सरकार असणार आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.